महिला मंडळासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. कारण बघा, कुठलाही कार्यक्रम जर आपण करायला गेलो ना, कुठच्याही गावामध्ये जावा तर ते महत्व दिलं जातं ते पुरुषांना. पण एवढी माझी माय भगाली, दोन्ही बुवाने त्यांचे आभार मानले नाही. बरोबर मानले ना, बरोबर. बघा ही पोच पावती. पण खरं योगदान कोणाचं असेल माहिती आहे? या माता भगिनींचं योगदान आहे. जोरदार टाळ्या होता तुमच्यासाठी. एक गोष्ट सांगतो, आज कोणी माझ्या बाजूने नाही राहिले ना तर मला काही फरक पडत नाही. फक्त तुम्ही माझ्या बाजूने राहा. कारण सांगतो बघा, इथे आलो आणि सुंदर तुमच्या हाताचं जेवण जेवलो, खरोखर तृप्त व्हायला झालं. आणि तुमची जी तळमळ होती ना कार्यक्रमाची, ती दुपारपासून मी बघतोय. खरोखर तुमच्यासारखे ग्रामस्थ महिला मंडळ जर कुठे असेल ना तर कार्यक्रम यशस्वी होणार म्हणजे होणार. कारण बघा, एक स्त्री आहे जे स्वतःचं नाव कुठे कोणाला लावत नाही. बघा, स्त्रीचं ना कपाळ स्वतःच असतं, पण त्या कपाळावर जाणारं कुंकू नवऱ्याच्या नावाचं असतं. बरोबर. स्त्रीचा गळा स्वतःचा असतो, पण त्या गळ्यामध्ये घातलेलं मंगळसूत्र हे नवऱ्याच्या नावाचं असतं. अरे एवढेच काय, स्त्रीचे हात स्वतःचे असतात, पण त्या हातामध्ये घातलेल्या बांगड्या ह्या नवऱ्याच्या नावाच्या असतात. हे तर जाऊ दे, स्त्रीचे पाय स्वतःचे असतात, पण त्या पायामध्ये घातलेली पैजण ती पण त्या पुरुषाच्या नावाची असते. अरे हे पण जाऊ दे, स्त्री 9 महिने त्या गर्भाला आपल्या पोटामध्ये ठेवते, त्या हाडामासाचा परत 9 महिने आपल्या पोटामध्ये ठेवते. तेव्हा तो मुलगा किंवा मुलगी होते, तेव्हा पण नाव त्या नवऱ्याचं दिलं जातं, पण आईचं नाव दिलं जात नाही. जोरदार टाळ्या होऊ द्या स्त्रियांसाठी. अरे मी पेटवतलंय, तू काय टेन्शन घेऊ नको. आणि त्या मी बोलातो की न बोलतो, तू माझा वैयक्तिक प्रश्न रे. त्याचा बोलतलंय मी, आणि मी गेलोय ना तो पेटव गेलोय. मी माता भगिनी आणि सगळे माझे भजन रसिक त्यांना सांगतो, पहिलीच बारी आहे माझी गावामध्ये, देवगडमध्ये. आणि मला हे समाधान वाटतं की देवगड सारख्या रत्न गावामध्ये मला डबल बारी काढण्याची संधी भेटली. त्यांना तुमचे लाभ येतात. खरंच सांगतो, आता काय मी जास्त बोलणार नाही, पण जे पॉईंट बोलले ते बोलणार आहे. पण काय माहिती कशाला बोलून घेतो माहिती आहे? एकदा गजर यांच्याकडे गेले ना तर माझं भजन ऐकायला कोण थांबणार नाही. आणि ना मला तुम्हाला काही ना काही चांगलं द्यायचं आहे. इथे आले, जाऊ दे, पहिली प्रार्थना घेतो, नंतर सुरुवात करतो. पहिली गोष्ट, बुवाने सगळ्यांचे आभार मानले. होळीचे आभार, गुढीपाडव्याचे आभार. अरे बुवा, तू त्यांना शिकवतो, त्यांना पण बोलणार. असं नाही की सेटिंग मिटिंग आम्ही दोघांकडे पेटीवर बसून नाही करत, लक्षात ठेव. पण माणूस तो देव माणूस काय बोललाच नाही मला, उगाच जाऊ त्याच्यावर. तू काय, तू डायरेक्ट घासारलं. तुका काय वाटला वराडकर गप बसतो नाही? यो काय बोललो, त्याने गुढीपाडव्याचे आभार मानले नाही, त्याने होळीचे आभार मानले नाही. अरे बुवा, आज काय दिवस आहे तुला माहित आहे? 13 एप्रिल. आणि 13 एप्रिल जालियनवाला हत्याकांडचा दिवस आहे. त्या हत्याकांड मध्ये कित्येक हिंदू लोक मारली गेली त्या हत्याकांड मध्ये, आणि किती हानी झाली आपल्या देशाची. हा दिवस आहे.
एकदा त्यांच्यासाठी श्रद्धांजली म्हणून जोरात काय वाजवा. कारण काय माहिती आहे, त्यांनी जे हुतात्मा दिलं त्यांच्यामुळे कुठेतरी आज आपण ताट मानेने जगतोय. हो ह्या काहीतरी सांगणार विसरलं होय. तो जितका अभ्यास केलाय ना तू तितका अभ्यास डोक्यात अरे हो अभ्यास कायच नाही. ह्या तर खूपच जाऊ दे. पहिले प्रार्थना करतो, घेतो, देवाचं नामस्मरण करतो. कारण ज्या कामासाठी तुम्ही मला बोलवलात ते काम पहिलं. प्रार्थना झाल्यानंतर त्याला सोलतो मला कसा तो. सर्वदा तुला स्मरावे. सर्वदा नामखंडित तुझे भजावे. तुझ पाशी येऊनी काय ते मागावे. येऊनी काय ते मागावे. तुझे मंगल नाम ओठी रुळावी. विघ्न हरत्यासी शरण जावे. विघ्न हरत्यासी शरण जावे. जन्मो जन्मांतरी ते सार्थक व्हावे. सदा सर्वदा सदा सर्वदा तुला स्मरावे. ओम गणपती संकल्पाचा दाता श्री सत्यनारायण ब्राह्मण देव काल भैरव भजनकार गुरुवर्य राज
एका पली चाय एका चाय आता थंड नाही लागायची गरम नाही लागायची थंड लागली चाय तुझी आधी पॉइंट क्लिअर करते काय जा काय आता पहिला क्लिअर करते आणि बुवा खरोखरच सुंदर भजन भजन सुंदर पण बोला कारण आपल्याला ना इथे बोलण्यासाठी ठेवलंय काय वाईट येतो की माझ्या मुखातून तुम्हाला वाईट असं काय जाणार नाही पण लोकांचं मनोरंजन होईल असं नक्कीच बोलणार बरोबर आज तुम्ही बोललात नाही घसारलो तुमच्यावर घसारता मी कायच करू नाही तरी माझ्यावर घसारलो बरोबर मी कायच नाही करू होतो मी होतोय त्याचा चालू थोडे माझ्यावर घसारलो आणि आता मी जर नाही पेटवलंय ना तर ह्यांचं भरोसा नाही काय हे गजर काय माका दिवसे नाही कारण ह्याच्या ना तोंडावर माका विश्वास अजिबात नाही ह्याचं पहिली गोष्ट सांगतोय पहिले मुद्दे काय बोललो मी लहान असय माझा वय 22 असा अरे खटारड्या वय कोण लपयता रे एक बायका असताना बायका त्यांचं वय लपवची सवय असता एवढा माझा वय 22 असा 27 वर्षाचा घोडो 27 वर्षाचा घोडो हो वय लपयता तुमचा माझा 22 असा अरे आजकालच्या बायका पण वय लपवत नाही बायकांना विचारलं तुमचं वय काय डायरेक्ट सांगतात हे वय आहे तू का लपवतोय रे ह्याचा काय गुपित असा काय बरोबर पॉइंट क्लिअर करतोय पहिलू हा त्याचा खाली बरोबर तू सांग काहीतरी दुसरं काय म्हणता हो गरिबांचो कबीर सिंग मी दाढी वाढायलं गबीराचो कबीर सिंग ह्याचं उत्तर बघा काय दिसतंय तो मी फक्त प्रश्न करणार उत्तर तुम्ही देणार आणि ती उत्तर ह्याच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे तुम्हाला गोष्ट सांगतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत एकनाथ शिंदे सन्मान्य एकनाथ शिंदे त्यांना दाढी आहे हाय असेल तर हात वरती करा हाय ना ते जाऊ दे आपल्या देशाचे पंतप्रधान कोण आहेत सन्माननीय नरेंद्र मोदी दाढी आहे बरोबर पांढरी असू दे पण हाय रे आपला विषय पांढऱ्याचो आणि कायाचो नाही काय कारण त्या खोल विषयात आपला पडता नाही पांढरी काळी सफेद तो विषय आपला नाही बाबा हे आपला दाढीचा विषय करू मेन विषय काय दाढीचो काय जाऊ दे आपल्या महाराष्ट्राचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दाढीवर आहे मी होती नाही बोलणार आहे कारण ते अजून आपल्या हृदयात आहे ना बरोबर अरे हे पण जाऊ दे ज्याने परस्त्रीला माते समान मानले ते माझे छत्रपती शिवाजी महाराज त्यांना पण दाढी होती बरोबर दाढीचा काय रे बाबा दाढीचा विषय काय जगात दाढी पहिल्या जमान्यात ना जगात दाढी असायचा ना त्या राजा म्हणायचे राजा पहिल्या जमान्यात जगात दाढी असे तो राजा आज मी राजा तू प्रधान बोलतो रे तू त्याच्या रे तू डायरेक्ट त्याका बोल म्हणजे काय रे तो माका काय बोलाकच नाही विचारू मी त्याका काय बोला सांग माका माझ्या दाढीत घाबरलो अरे भले भले या दाढीत घाबरले बाबा दाढीचो नाच सोपो नाही मालाडमध्ये ऐकवा ना दाढी अभि दराडकर रस्त्याने चाललो ना दाढीवाला दिसल्या समजून जातात आम्ही दराड करीलो ओळख आयडेंटिटी तुझी कशी आयडेंटिटी ह्याची आयडेंटिटी बघा दिसतं काय कोणा ह्याची आयडेंटिटी नाही दिसत ती वाढ आहे जरा आणि कमी पडत असतात ना माझे कापतोय मी महिन्यात दिसतंय जरा साईडला लाय म्हणजे काय होतं आणि विषय तो विषय काय सुंदर भजन करता काय करता बरोबर पण बुवा काहीतरी बोला तुमका अजूनही सांगता काहीतरी बोला आता मी तुमका नाही बोलले ना तर हे काय तुला माहिती सेटिंग केल्यानी काहीतरी केल्यानी ह्या केल्यानी म्हणून काहीतरी बोला माका काही फरक नाही पडणार मी एक घाबरा गेलाय नाही अरे मैदान में आएंगे ना तो कुछ करके जाएंगे कुछ कर ना सके ना तो मर के जाएंगे घाबरणार नाही अजिबात घाबरणार नाही कोणाला घाबरू ह्यांना तुम्ही एवढे भजनी रस्ते माझे मायबाप आहेत ना तो सोबत असताना मी ह्याला घाबरू त्याला घाबरू का कशासाठी घाबरू अरे मैदान में आए हैं तो कुछ करके जाएंगे जंग मैदान में आए हैं तो कुछ करके जाएंगे कुछ कर ना सके ना तो मर के जाएंगे लेकिन मरने के बाद इतिहास लिखते जाएंगे इतिहास लिखते जाएंगे इतिहास लिखते जाएंगे साहेब ना पेट्टा नाही पेटले तर काम करा कांदा टाका डागान जाऊन आणि तुम्ही सांगल्याच बरोबर पेटाव तुमच्या जीवावर मी पेटा येतं पण तुमका सगळ्यांका सांगतोय
हेंचो गजर इलो आणि माझ्या गजराकडे तुम्ही उठून घराकडे गेले आई शपथ सांगते घराकडे येऊन उठायचले तुमचा माझ्या गजरात थांबायचा कारण मी आता पेटलोय तो तुमच्या जीवात हे आता मी पेटलं हे पेटले त्याचा भरोसा नाही पण ह्योच नाही पेटतो ह्यो माझा सगळा काढून टाकतो लो माका काय बोललो अरे शी तू बोल रे तू काय बोललो ह्यो यजमान पण करू गेलो होय मी इले पण ह्याचा लगीन लाव गेलोय तो सदरा बघा लग्नातो आता तो खैतो काय तो नाही मी बोलत पण तुझं सदरा लग्नातो आता आणि इतक्या पुढे जाऊन बोलायचं असतं ना तर तुका नाही तो सदरा एक काढून जायचं लागलं ना आता नावाचं आम्ही तुला नाव नाही सांगायचं बरोबर. सन्माननीय नितीन पवार आमचे मार्गदर्शक यांच्याकडनं 500 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलंय माझ्या ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळातर्फे या बक्षिसा स्वीकार करतोय धन्यवाद साहेब. आता साहेबांनी दिला ना मग तुम्ही पण आशीर्वाद असो काहीतरी देत राहा माका अजून एनर्जी येते ती माझी एनर्जी ह्याच्यावरच आहे सगळी. आता हे म्हणतो भीक मागता भीक मागायचा विषय नाही काय माहिती पैसा हा फक्त व्यवहारासाठी असतो पैसा हा फक्त व्यवहारासाठी असतो बाकी आपली नाती जोडतात ना ती मनाची मनाने जोडलेली नाती असतात. आज मी दुपारी आलो ना खरं सांगतोय तुमच्या सर्वांची नातं जोडलंय मी इथे आहेत भरपूर जण ज्यांनी मला ओळखलं आणि बरोबर बुवा खूप छान आहात तुम्ही खूप छान आहात भजन ऐकलं नाही तरी बोलायला लागले खूप छान आहात बघ काय क्रेडिट बघ. आता भजन ऐकलं तर अजून म्हणतले वा बुवा हा तो दाढीवाला होतो ना तो भारी होतो काढात काढून गेलो दाढीवाला होतो तो जाऊ दे हळू. हा काय बोललो यजमान पान करतोय तुझं लगीन लावून जातले मी आज समजला. हे देवगडात पोर नाही भेटला ना तर जाताना ट्रेन मध्ये भरपूर पोर आहोत अरे बरोबर ना तुझा नाही पटत हँका पट्टाला समजला. हे नाही लगीन लायलाय ना तुझा ट्रेन मध्ये लगीन लायतले 22 वर्षा माका 22 वर्षा झाली अरे 27 वर्षाचा घोडो तू कशाक वय लपवते व बोलला बिंदास वय कशाक लपवायचा काय गरज हा आणि तुका खै पोर नाही भेटलं ना अमित वराडकरला फोन कर तुझा लगीन लावची जबाबदारी माझी यजमान पान मीच करतले डबल यजमान पान करूया आपण काय बरं हो 2 यजमान पान अरे आता तर 2 यजमान पानचा विषय घडलोय ह्याच्यासारखे पोर 4 लग्न करतात रे त्याचा विषय काय हो जाऊ दे तो विषय जाऊ दे. हा दुसरा विषय क्लिअर करतोय आणि ह्याचे क्लिअर विषय करूनच पुढे जातोय माका बोललो काय फरक नाही पडणार. अमित वराडकर ना जेव्हा डबल बार क्षेत्रात घुसलो ना तेव्हा लाजेचे आणि इज्जतीचे कपडे घरात टांगूनच बाहेर पडलेलो काय काय बोलणार नाही माऊली बोलणार डबल बारी आहे ना बोलणार होणार पण आणि हे काय माहिती मी हे का कितकोय बोललोय ना तर ह्याचे माझे संबंध हे काय माहित आहोत काय आहोत ते आणि जोरदार टाळ्या वाजवा कारण भजनी क्षेत्रात भेटलेला पहिला माझा हा असा बुवा आहे ना ह्या बुवा त्यामुळे एकामेकाला असं बोलतो ना आपण ते पेटीवर ह्याच्या सेटिंग नाही मी करतो खाली उतारलो ना का तुम्ही म्हणता अरे मगाशी कसले भांडा होते आणि आता बघा गळ्यात हात घालून फिरतात आणि हे प्रत्येक भजनी बुवाने करायला पाहिजे जोरदार टाळ्या वाजवा ह्या गोष्टीसाठी बरोबर. दुसरी गोष्ट बोललो ते क्लिअर करताय नंतर पुढे जातोय बाकी काय नाही. काय बोललो हे दाढीवाले हनुमंता त्याच्या शेपटीक आग लागली तुझ्या दाढी आग लायतलोय अरे ऐक त्या हनुमंताच्या शेपटीक जेव्हा आग लागली ना तेव्हा लंकेमध्ये ऐक मी काय बोलतोय ऐक ना तू मध्ये मध्ये काय बोलतोय मी काय बोलतोय ऐक आज दादा बोलणार तू ऐकणार आज मग काय बोलायला नाही की त्या नुसतं भजन करूक नाही बोलू आज मका बोलाक बोलायला नाही समजला. आणि आज मी बोलतोय बाकी भजन बोल तुम्ही करा सुंदर भजन हो भजन तुम्ही बरोबर सुंदर भजन आणि आज तुमच्याकडनं काही ना काही शिकून जाईन एवढी गॅरंटी आहे काही ना काहीतरी शिकणार तुमच्याकडे. हे काय बोललो हनुमंताचा शेपटीक आग लागली त्याने काय केलं ना रे ऐक हनुमंताच्या शेपटीक आग लागली ना लावली गेली तेव्हा त्याने ना पुरी लंका जाऊन टाकली आणि आज विचार करतो माझ्या दाढी आग लावतो विचार करतोय तुझा काय काय जळा त्याचा विचार कर त्याच्या पुढे समजला. माझ्या नुसते दाढी आग लागली ना या खडेकडे तुका आग लागली ना तुझं पोट तुका लागायचो नाही बरोबर होत असा इतक्या पुरे झाला की अजून काय व्हाया अजून जर काय भया असला तर शपथ गजरात थांबा गजरात बरोबर भेटायचं आणि बुवा बिंदास भेटवा तुम्ही. आता माझं 7 वर हो काढून ठेवले ना तो जितको अभ्यास केलोय इतको अभ्यास जर ती आता इंजिनियर आहे मा आता इंजिनियर आहे मा पप्पा बाबा हो असो इंजिनियर असतात ना असो इंजिनियर असतात करू मग बाबा सांभाळा
असला कोणाचं काम असत ना तर ह्याच्याकडे इंजिनियरचं ह्याच्याकडे इल्यात तर मन मारतल्यात असे इंजिनियर गेलं तर भारत सुधारलो काय नाही. हा ठीक आहे, तू लिहून काढ. तू 7 बरं जितकं लिहिलंय आणि जर कर्म धर्म संयोगाने जर माका गजर गावलो आणि हय ताडपत्री जरी उतरणार वर थांबलो, ताडपत्री जरी उतरणार आणि भावा युट्यूब आलो ना तू माझा बिंदास टाक तू वरती टायटल पण काहीतरी लाव. दगावलो, आग लागली, पेटला, जळला, काय लाव त्याला बिंदास लाव. तुला कोणी फोन केले ना माझा नंबर दे. हे बघ आपण जर चांगली गोष्ट बघा, स्वतःच अस्तित्व निर्माण करताना थोडीशी फाटेल, स्वतःच अस्तित्व निर्माण करताना थोडीशी फाटेल, पण ज्या दिवशी तुमचं अस्तित्व निर्माण होईल तेव्हा साऱ्या जगाला तुमचा अभिमान वाटेल, साऱ्या जगाला तुमचा अभिमान वाटेल, साऱ्या जगाला तुमचा अभिमान वाटेल. बरोबर, आपण बोलायला घाबरत नाही. तंटा नाही तर घंटा नाही बुवा, काय करत नाही. आता झाले तुझे विषय क्लिअर. हा भजनाला सुरुवात करतो. तुमचा आवडला वा बस याच माझं रेडी. ठीक आहे, भजनाला सुरुवात करतोय. घन घन माला नभी दाटल्या कोसळती, घन घन माला नभी दाटल्या कोसळती, घन घन माला नभी दाटल्या कोसळती.
कृष्ण हरी सावरे राम राम कृष्ण हरी सन्माननीय शत्रुघ्न घाडी यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक सन्माननीय. धन्यवाद माऊली. काय हे प्रेम आहे आणि हे प्रेम असंच वाढत राहो ही त्या ईश्वर चरणी प्रार्थना करतोय. सन्माननीय रुपेश पांगम आमचे परम मित्र यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलंय. माझ्या ब्राह्मण देव प्रासादिक भजन मंडळातर्फे या बक्षाचा स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद. हे कसं वाटतंय? गारगार लय गारगार गरमीचे दिवस आहोत. अरे होय अरे पेटण्यासाठी तर मला बोलायला नाही आणि आज माझ्यावर ना डावत होतो. जर मी पेटायला नसतंय ना तर माझं भवितव्य धोक्यात होता रे. लय धोक्यात होता भवितव्य. पहिली बारी आणि लांबून पण बघतो की वराडकर काय पेटायचो होतो. ही तर फक्त सुरुवात आहे. ये तो शुरू होता है. आगे आगे देख होता है क्या. हे काय माहिती एक ट्रेलर आहे. ट्रेलर पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. गजर भेटलो ना तर तो पिक्चर सुपर डुपर हिट नाही केलंय ना तर अमित वराडकर नाव नाही सांगणार. बरोबर बघा टायमिंगचं बंधन दिलं नाहीतर या रूपाच्या अभंगामधून विठ्ठल काय बोलतात बघा. वारकरी पंढरीला पायी चालत जातात. मग ते एवढे म्हातारे वारकरी पायी का चालत जातात याचं थोडक्यात बोलतो. जास्त काय बोलणार नाही कारण कसं टायमिंगचं बंधन आहे. तर ते एवढे पायी का चालत जातात माहिती आहे तुम्हाला? ताकद कुठून येते? आपण चालू शकतो का? आज दुपारी मी इथून इथून चाललो मला दम लागला कारण या उन्हात आपल्याला जमत नाही चालायला. मारे मला दमला तुला पण लागणार त्याला पण लागणार. कारण काय पण वारकरी का चालतात याचं कारण सांगते तुम्हाला. बघा जेव्हा ते वारकरी पायी वारी करतात ना तेव्हा त्यांच्या मुखातून विठ्ठल हा शब्द येतो. विठ्ठल आणि विठ्ठल जेव्हा शब्द आपण उच्चारतो तेव्हा आपली जीभ आपल्या टाऊला स्पर्श करते. आणि हे संशोधन झालेली गोष्ट आहे की जेव्हा विठ्ठल बोललं जातं ना तर आपल्या अंगामध्ये ऊर्जा संचित होते. आणि ते वारकरी लोक विठ्ठल विठ्ठल नामाचा घोष करत पंढरीला जातात. ती ताकद त्यांच्यामधून येते. जोरदार विठ्ठल एकदा तोंडाने बोला. विठ्ठल विठ्ठल. धन्यवाद. रूपाच्या अभंगाला सुरुवात करतोय. रूप पाहता पाहता लोचानी रूप पाहता पाहता लोचानी
धन्यवाद.